हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं. तर आज आपण बनवूया पुरणपोळी. तर सगळ्यात पहिले आपल्याला चण्याची डाळ लागेल. 2 कप चण्याची डाळ घ्यायची, छान स्वच्छ साफ करून घ्यायची आणि 2-3 टाईम आपण धुवून घ्यायची. त्यामध्ये आपण थोडंसं जितकं पाणी लागेल बॉईल करायला तितकं पाणी टाकायचं आणि थोडीशी हळदी टाकून आपण त्याला गॅसवर चढवून द्यायची. 4 शिटी होतपर्यंत त्याला छान शिजू द्यायचे. त्यानंतर आपण माहिती आपल्याला 2 कप आपण डाळ घेतलेली, तर आपल्याला जवळपास 1.5 कप साखर टाकायची आहे आपल्याला. तुम्ही जर जास्त गोड खात असेल तर म्हणजे असं 2 कप जर साखर डाळ घेतली आहे तर 2 कप तुम्ही साखर घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे छान गॅसवर पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट पाणी पूर्ण कमी होतपर्यंत छान डाळीला शिजवून घ्यायचं साखर टाकल्यानंतर जायफळ आणि विलायची पावडर त्यामध्ये टाकायचं आहे. तर पुरण छान शिजून झालेलं आहे आणि चाळणीने किंवा पुरण यंत्राने छान बारीक करून घ्यायचं आहे त्याला. डाळीचे कण नको राहायला, कारण डाळीचे कण जर पोळीमध्ये लागले तर मग ते टेस्ट थोडंसं वेगळं होऊन जातं. त्यामुळे पूर्ण छान बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक साईडला एक वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला छान मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजवून घ्यायचं आहे. एक डो तयार करायचा आहे त्याच्यात, जेणेकरून आपल्याला पुरण आपण भरू शकतो. तर इथे पुरणाचं हे झालेलं आहे. तर थोडंसं सुखं आटा लावून त्याला एक छोटी पोळी बनवायची आहे आणि त्यामध्ये स्टफ करायचं आहे आपलं पुरण. यामध्ये आपल्याला पुरण टाकलेलं आहे आणि छान डो तयार एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि थोडं डस्ट करून वापस आपल्याला ते बेलायचं आहे. तर एकदम पातळशी पोळी आपल्याला इथे पुरणपोळी जी आहे लाटायची आहे. आणि तुम्ही याला तेलाने पण हे करू शकता, ग्रीस करू शकता शेकू शकता, किंवा तुम्ही याला घीने पण करू शकता. मी याला घी लावलेला आहे, कारण पुरणपोळी ही तुपाशिवाय चांगली वाटत नाही. तर मी घीने शेकलेली आहे आणि सर्व पण घीसोबतच केलेली आहे. तर दोन्ही साईडने छान पद्धतीने याला शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी एक साईडने शिजून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडला आपण टर्न केलेलं आहे. तर छान पद्धतीने दोन्ही साईडने शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं पण आपल्याला लागणार नाही. तर दोन्ही साईडला छान घी लावून घ्यायचं. आलटी पलटी तोपर्यंत करत आहे तोपर्यंत छान पुरणपोळी शेकल्या जात नाही. ते छान दाबू त्याला प्रेस करून पुरणपोळी शेकून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मला अजून परत घी लावायचं असेल तर तुम्ही परत घी लावू शकता. तुम्ही बघू शकता पुरणपोळी कशी फुगत पण आहे. आपली रेडी आहे पुरणपोळी. तुम्ही सर्व करू शकता, तुपासोबत खाऊ शकता किंवा असं पण खाऊ शकता. आणि पुरणपोळी ही गरम गरमच छान वाटते.
तर यहाँ पे रेडी आहे पुरणपोळी. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून मी अशीच नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि एन्जॉय करा पुरणपोळी.